नमस्कार. मनीषा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण होळी स्पेशल बनवणार आहोत. एक स्पेशल डिश. त्यामध्ये पुरी बटाटाची भाजी, डाळ राईस, कुरकुरे आणि शेवयाची खीर. तर आधी आपण पुरीसाठी पीठ मळून घेत आहोत. तर त्यासाठी मी वापरले आहेत 3 वाटी गव्हाचे पीठ व त्यामध्ये आपण 1 वाटी रवा मिक्स केलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेलाचं मोहन घालून सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घेतले आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला घट्टसर भिजून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पीठ आपल्याला अर्धा तास असंच झाकून भिजत ठेवायचं आहे. म्हणजे रवा चांगला फुगला जातो आणि खूप छान अशा कुरकुरीत त्याच्या पुऱ्या बनतात. तर आता माझं पीठ मळून झालं आहे. आता आपण याला अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. पीठ मळताना थोडंसं घट्टसर मळा. यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठही घालून घेतलेलं आहे. आणि आता यावर आपण झाकण ठेवून हे अर्धा तास आपल्याला असंच भिजवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण शेवयांची खीर बनवणार आहोत. तर त्याचीही तयारी करून घेऊया. आपण काजू बदामचे पीस असे छोटे छोटे कट करून घेऊया. यासाठी आपण रेडीमेडच्या शेवया वापरणार आहोत. तसेच ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम आणि चारोळी घेतलेली आहे. तर आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया. माझ्या आता ड्रायफ्रूट कट करून झालेत. हे शेवया अशा आपल्याला कट करून घ्यायच्यात. तर एवढ्या मी आत्ता ज्या शेवया घेतल्या त्यामध्ये 4 ते 5 लोकांची खीर छान पद्धतीने बनते आणि एवढ्या आपल्याला पुरेशा आहे. जर आपण जास्त प्रमाणात शेवया वापरल्या तर खीर अति प्रमाणात घट्ट होते. त्यामुळे त्या प्रमाणातच घ्या. आता आपल्याला पहिल्यांदा तूप घालून घ्यायचे. तर 2 चमचे मी तूप घातले. आता तूप गरम झाल्याच्या नंतर ड्रायफ्रूट आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. तर छान मी आता ड्रायफ्रूट असे लालसर परतून घेतलेत. आता ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. असे लालसर झाले की आपल्याला आता ते काढून घ्यायचे आहेत. आता यानंतर याच तुपावर आपण शेवया भाजून घेणार आहोत. छान आपले ड्रायफ्रूट असे भाजून झालेत. आता आपण यावर शेवया भाजायला टाकलेल्या आहे. तर थोड्याशा अशा लालसर होईपर्यंत शेवया छान परतून घ्यायच्यात. अगदी साधी, सिंपल आणि खूप चविष्ट अशी ही खीर बनते. आता शेवया व्यवस्थित आपल्या परतून झाल्यात. अशा लालसर रंग आल्याच्या नंतर यावर आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. फार करपोळी द्यायच्या नाही. अशा थोड्याशा लालसर झाल्या की यामध्ये आता आपण दूध घालून घेणार आहोत. तर 1 लिटर दुधाची आपण ही खीर बनवलेली आहे. त्यामध्ये आता सर्व हे ड्रायफ्रूट घालून घ्या. त्यानंतर आपण 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि चवीपुरती साखर घालून घ्या. तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखरेचा वापर करा. आणि आता खीर चांगली उकळून घ्या. म्हणजे आपल्या शेवया त्यामध्ये शिजल्या जातात. अगदी झटपट आणि खूप टेस्टी अशी ही खीर बनते. तर आता आपली खीर बनवून झाली. ती उकळेपर्यंत आपण पीठ छान मऊ करून घेऊया. तर असं पोलपटावर चांगलं मी परत मळून व्यवस्थित मऊ करून घेतले आणि त्यानंतर आपल्याला असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. आणि असा एखादा धारदार जो ग्लास असतो त्या ग्लासने आपल्याला याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे. किंवा तुम्ही असं एक एक लाटी करूनही पुरी लाटू शकता किंवा आपल्याला झटपट बनवायच्या तर आपण या पद्धतीनेही पुऱ्या बनवू शकतो. आपण कोणत्याही पद्धतीने केल्या तर टेस्टीच राहणार आहे आणि खूप छान अशा कुरकुरीत आणि टम्म फुगल्या जातात या पुऱ्या. नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून पहा.
तर आपली खीरही रेडी झालेली आहे आणि पुरी आता आपण सर्व तळून घेऊया. तेल चांगले आता तापलेले आहे आपले. तर आता आपण एका वेळेस 5-6-7 पुऱ्या आपण कढईमध्ये घालून तळून घेऊया. छान अशा लालसर पुऱ्या तळून घ्या. आणि मस्त आपल्या अशा टम्म अशा ह्या पुऱ्या फुगल्यात. आणि आता अशाच प्रकारे मी बाकीच्याही सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. या नंतर आपण डाळ भात पण करणार आहोत. तर डाळ भाताचा कुकर मी लावून घेतलेला आहे आणि त्यावरच बटाटेही शिजून घेतलेले आहे. म्हणजे फटाफट आपण एकानंतर एक असं सर्व पदार्थ करणार आहोत. तर आता माझ्या सर्व पुऱ्या मी तळून घेते. तर पुऱ्या आपल्या सर्व आता तळून झालेल्या आहे आणि यानंतरची आपली रेसिपी आहे बटाट्याची भाजी. तर मी तेल याच कढईमध्ये बटाट्याची भाजी करणार आहे. तर त्याआधी मी कुरकुरे थोडेसे तळून घेतले. जे आपण तांदळाचे कुरकुरे बनवलेले आहेत, याआधी मी याची रेसिपी टाकलेली आहे. तर ते कुरकुरे असे तळून घेतलेत. एकाच कढईमध्ये आपल्या 2-3 भाज्या बनल्या गेल्यात. पहिल्यांदा मी पुरी तळली, त्यानंतर आता हे कुरकुरे तळलेत आणि यानंतर याच्यावर आपल्याला बटाट्याची भाजी घालायची आहे. तर आता हे माझे सर्व कुरकुरे मला हवे तेवढे मी तळून घेतले. आता बटाट्याची भाजीची फोडणीची तयारी माझी झालेली आहे. मी यासाठी बारीक कापून कांदा घेतलेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतले. तर आता मला हा लाचचा घाणा आहे. मला हव्या तेवढ्या प्रमाणात मी ते फ्राय करून घेतलेत. आणि आता आपण याच कढईमध्ये बटाट्याची भाजी करणार आहोत. तर आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची. त्यानंतर आपण घालून घेणार आहोत कांदा आणि यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची. तर कांदा आपण छान असा परतून घेऊया आणि यानंतर आपण हिरवी मिरची आणि लसूण घालून तोही परतून घ्यायचा आहे. आता हे सर्व छान जरा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. यामध्ये मी थोडंसं जिरं घातलं, त्यानंतर 1 चमचा हळद घातली आणि यावर आपण घातली आहे कोथिंबीर आणि यावर आपण बटाटे उकडलेले सोलून ते चांगले परतून घेतले आणि त्यानंतर भाजी छान हलवून आता मी बटाटा काढून घेतला आहे. आता यानंतर आपण या कढईमध्ये डाळ करून घेणार आहोत. आता यामध्ये मी डाळीची फोडणी करून घेतलेली आहे. थोडंसं तूप घातलं, त्यावर जिरी, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि तुरीची शिजवलेली डाळ. तर माझी डाळही बनून झाली आणि असं डाळ, भात, त्यानंतर पुरी, कुरकुरे, बटाट्याची भाजी आणि खीर आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी होती. असा छान आमचा बेत झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा मेनू? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.